खेडलेजुंगे येथील 111 फूट उंच अभयवरद हनुमानजी समोर हनुमान जयंतीला सामुदायिक हनुमान चालीसा पठण। खेडलेजुंगे येथे हनुमान जन्मोत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात आला। गावातील पुरातन हनुमान मंदिरात पहाटे 6ला हनुमान जन्मोत्सव साजरा केला गेला। हनुमान मूर्तीची पूजा करत त्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली। सर्वांना पेढे व खिरापत वाटप केले। यानंतर 27 नक्षत्र व 12 राशींचे वृक्षांसाठी प्रसिद्ध असलेल्या नक्षत्रवन येथे सर्व भाविक भक्त एकत्र आले। तेथे वैराग्यमूर्ती गुरुवर्य काशीनाथ बाबा यांच्या संकल्पनेतून साकार करण्यात आलेल्या 111 फूट उंच अभयवरद हनुमान मूर्ती समोर हनुमान चालीसा पठण केले गेले। यावेळी हरिभक्त परायण रघुनाथ बाबा खेडलेकर यांच्या मार्गदर्शनाखाली योगीराज तुकाराम बाबा गुरुकुल, परमपूज्य तुकाराम बाबा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील सर्व विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि गावकऱ्यांनी एकत्र येत सामुदायिक हनुमान चालीसा पठण केली। योगीराज तुकाराम बाबा गुरुकुलच्या विद्यार्थ्यांनी रवींद्र गोरडे यांच्या साथीने हनुमान चालीसा पठण, स्तोत्र, विविध श्लोक, भजने आणि अभंग यांचे गायन केले। केंद्रप्रमुख संजय गुजर सर आणि गुरुकुलाचे संचालक रवींद्र गोरडे सर यांनी विद्यार्थ्यांना हनुमान जन्माची माहिती दिली। तसेच विद्यार्थ्यांनी शक्ती, भक्ती, युक्ती व बुद्धीसाठी हनुमानाची उपासना केली पाहिजे असे आवाहनही त्यांनी विद्यार्थ्यांना केले। यानंतर योगीराज तुकाराम बाबा भक्त मंडळातर्फे सर्व विद्यार्थी, शिक्षक व भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले। कार्यक्रमासाठी बबलू गोसावी, बापू भारसकर, विकास गीते, संदीप घोटेकर, मंगेश निंबाळकर, बापू घोटेकर, नवनाथ अष्टेकर, राहुल घुमरे, रवींद्र गीते यांच्यासह स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले। शिवनाथ सदाफळ, महेश गीते, रामेश्वर लोहकरे, प्रतीक घोटेकर, रमेश वाघ, निवृत्ती गोरडे, संजय बर्डे, विजय जोशी, दीपक घोटेकर, उत्तम महाराज घोटेकर, केशव महाराज घोटेकर व आनंदा वाघचौरे यांच्यासह शेकडो भाविक व गावकरी कार्यक्रमास उपस्थित होते। स्टार न्यूजसाठी मुकुंद आव्हाड, सारोळे, थडी।